विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चरला जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करायची ती घेतली होती आणि ती व्हॅल्यू आपली आली होती 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की ती व्हॅल्यू आपण नियर अबाउट 9.8 घेतो. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट घ्यायचा आहे. व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, म्हणजे जीची व्हॅल्यू, जीचे मूल्य हे कसे बदलत जाते किंवा का बदलते, कोणते फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल आहे ते आपल्याला घ्यायचे. त्यातला पहिला फॅक्टर आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे जीची व्हॅल्यू पृथ्वीच्या सरफेसनुसार काय होते, चेंज होते. आता अर्थ हा काही परफेक्टली स्पिअर नाहीये, अर्थ ही काय परफेक्टली स्पेरिकल नाहीये. अर्थचा शेप हा इलिप्टिकल किंवा त्याला आपण लांबट गोल अंड्यासारखा मानतो. The value of G is not same everywhere on the surface of the earth because the shape of the earth is not exactly spherical. अर्थच्या सरफेसवरती प्रत्येक ठिकाणी जी ची व्हॅल्यू सारखी नाही. याचं कारण अर्थचा शेप हा 100% पूर्णपणे स्पेरिकल म्हणजे चेंडू सारखा गोल नाही. So the distance of a point on the surface of the earth from its center differ somewhat from place to place. त्यामुळे पृथ्वीच्या केंद्रस्थानापासून, पृथ्वीच्या केंद्रकापासून सरफेसवरची अंतर ही बदलतात आणि अंतर बदलल्यामुळे जीची व्हॅल्यू पण बदलते. ठीक आहे. जर पृथ्वी स्पेरिकल असते, वर्तुळाकार असते, तर काय तुम्हाला माहिती आहे, वर्तुळाची त्रिज्या ही सारखीच असते, कोणत्या पॉइंटला तुम्ही मोजा, तर जीची व्हॅल्यू बदलली नसती. पण पृथ्वीचा आकार हा स्पेरिकल नसल्यामुळे, परफेक्ट वर्तुळाकार नसल्यामुळे जीची व्हॅल्यू ही बदलते. आता ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इज अ फ्लॅटन ॲट द पोल. पृथ्वी ही रोटेशन मध्ये आहे, ऑलवेज नेहमी गतिमान असते, स्वतःभोवती फिरताना ती सूर्याभोवती पण फिरत असते आणि त्यामुळे इक्वेटर म्हणजे काय रे, विषुववृत्ताजवळ पृथ्वी ही बल्जेस म्हणजे थोडीशी फुगीरे, विषुववृत्ताजवळ पृथ्वी थोडीशी फुगीरे आणि म्हणजे तिचं अंतर हे जास्त आहे, कुठनं, सेंटर पासनं, आणि पोलकडे म्हणजे दोन्ही ध्रुवाकडे, दक्षिण आणि उत्तर ध्रुवाकडे ती थोडीशी फ्लॅटड म्हणजे थोडीशी चपटी, म्हणजे मध्ये फुगीत, टोकाला चपटी. हे कशासारखं झालं बाळांनो, एकसारखा शेप झाला, बरोबर आहे. इट्स रेडियस इज द लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. त्यामुळे पृथ्वीच्या केंद्रस्थानापासून तर इक्वेटरवरतीचे डिस्टन्स येते वाढतं, रेडियस वाढते, अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. त्या कम्पेअरमध्ये पृथ्वीची रेडियस ही पोलकडे काय बनते, कमी बनते. द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायर 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द पोल अँड डिक्रीज स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. इट इज लोवेस्ट इन 9.78 ॲट द इक्वेटर. आता त्यामुळे पृथ्वीची जी जीची जी व्हॅल्यू आहे ती पोलवरती हायेस्ट आहे, कारण डिस्टन्स कमी आहे, ती व्हॅल्यू आहे 9.83. आणि जसं तुम्ही इक्वेटरकडे जाल तसतशी ती व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि ती 9.78 बनते. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस विथ द शेप. हायेस्ट इज इन पोल, लोएस्ट इज ऑन इक्वेटर. आता पुढची आहे चेंज विथ हाईट, म्हणजे उंचीनुसार जीची व्हॅल्यू कशी बदलते. As we go above the earth surface, the value of R is increases and the value of G decreases. जसे तुम्ही पृथ्वीच्या सरफेसवरनं वरती जाल, सरफेस पासून वरती तसं रेडियस जी आहे, म्हणजे ऍक्च्युली आर ची व्हॅल्यू आहे, पृथ्वीच्या केंद्रापासून तर सरफेस पर्यंत अंतर काय झालं, आर म्हणजे रेडियस झाली, आणि त्याच्यावरती तुम्ही जाताय म्हणजे डिस्टन्स काय झालं, वाढलं. आणि डिस्टन्स वाढत गेल्यामुळे व्हॅल्यू काय होत गेली, कमी होत गेली. आर इज द इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं तुम्ही वरती उंचीवर जात जाल तसतशी जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. However, the decrease are rather small for height which are small in comparison to the earth radius. पण हा जो बदल होत गेलेला आहे, कमी कमी होत जाण्याचा, हा त्या मानाने फार कमी होत गेलेला आहे. याचं कारण मॅक्झिमम ती अर्थच्या रेडियसवर डिपेंड आहे. आपल्या बुकमध्ये एक असं चार्ट दिलेला आहे
त्याच्यावरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल की अर्थच्या सरफेसवरती जिथं किलोमीटर सरफेस पासनं 0 म्हणजे डायरेक्ट अर्थच्या सरफेसवरच एखादा ऑब्जेक्ट आहे, तर जीची व्हॅल्यू ही 9.8 आहे. माउंट एव्हरेस्ट जसजसं तुम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरवर जाताय, आता माउंट एव्हरेस्टची हाईट ही अबाउट 8.8 किलोमीटर आहे, म्हणजे 8,800 मीटर आहे. तर तिथं पण जीची व्हॅल्यू 9.8च आहे, म्हणजे फारसा फरक झालेला नाही, जवळपास सारखीची. मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय मॅन मेड बलून. बलून हा जो मॅक्झिमम उंचीवर गेलेला आहे, माणसाने निर्माण केलेला आणि अवकाशामध्ये सोडलेला, तो 36.6 किलोमीटर पर्यंत गेलाय पृथ्वीच्या सरफेसवरनं, आणि त्या ठिकाणी व्हॅल्यू 9.77 आहे. आता बघा अंतर भरपूर आहे, 36.6 किलोमीटर, पण जीची व्हॅल्यू फार कमी चेंज झालेली, 9.8 टू 9.77, म्हणजे फक्त 0.03चा चेंज आहे. आता हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट, जे सॅटेलाइट आपल्याला वेदर ब्रॉडकास्टिंग करतात, म्हणजे आपल्या हवामानाचा अंदाज ज्यांच्यामुळे कळतो, हे सॅटेलाइट साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर अंतरावर पर्यंत असतात, आणि तिथं जीची व्हॅल्यू ही 8.7, म्हणजे बघा फार बदल नाहीये, 9.8 आणि 8.7. कळतंय ना तुम्हाला, म्हणजे फारसा फरक तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही, 1.1चा फरक दिसेल. हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, आपल्याला ज्यामुळे मोबाईलच्या रेंज मिळतात किंवा आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो, अशा हाईटवर जे सॅटेलाइट असतात ते साधारणपणे पृथ्वीपासून 35,700 किलोमीटर अंतरापर्यंत असतात, आणि तिथे जीची व्हॅल्यू ही 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. म्हणजे आता इथं हाईट भरपूर आहे, पण जीची व्हॅल्यू कमी झालेली. त्या व्हॅल्यू तुम्हाला फारसा कोणी विचारणार नाही, तुम्ही साधारणपणे ही 0.225 लक्षात ठेवा, किंवा वेदर सॅटेलाइटची लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवायची. When an artificial satellite orbiting the Earth, so the change in the value of G due to the large change in the distance of the satellite from the center of Earth. आता आर्टिफिशियल सॅटेलाइट, उदाहरणार्थ कम्युनिकेशन सॅटेलाइट, हा पृथ्वीपासून भरपूर अंतरावर आहे, आणि म्हणून तुम्हाला जीची व्हॅल्यू ही कमी झालेली दिसते. म्हणजे आता पहिला आपण फॅक्टर घेतला शेप, दुसरा फॅक्टर घेतो आपण हाईट, आणि तिसरा फॅक्टर आपण स्टार्ट करतोय डेप्थ. डेप्थ म्हणजे खोली. आता सर्वात जास्त जीची व्हॅल्यू ही कुठे आहे? सरफेसवर आहे. सरफेसवरनं तुम्ही उंच उंच जाल तशी जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. त्याचप्रमाणे सरफेसवरनं जसजशी तुम्ही सेंटरकडे जातात तसतशी जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. द व्हॅल्यू ऑफ आर इज अ डिक्रीजेस. आरची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. And one would think that the value of G should be increased as per the formula. आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे, GMM अपॉन आर स्क्वेअर. मग आर हा कुठे आहे? डिनॉमिनेटरला आहे. जर आर ची व्हॅल्यू कमी होत गेली तर जी ची व्हॅल्यू वाढायला पाहिजे, पण तसं होत नाही, तर मासचा त्याच्यावरती परिणाम व्हायला लागतो. परत मी सांगतोय, लक्ष द्या इकडे. जर आर ची व्हॅल्यू कमी होत गेली तर जीची व्हॅल्यू वाढायला पाहिजे, पण तसं का होत नाही? एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रॅडियस, अँड द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेस आर डिफरंट. ते जे मास ऍक्ट होणार आहे अर्थचं, ते कमी होत जातं, आणि प्रत्येक प्लॅनेटची, प्रत्येक सॅटेलाइटची मास आणि रॅडियस ही वेगवेगळी आहे, आणि त्यामुळे जीची व्हॅल्यू पण वेगवेगळी. म्हणजे जर तुम्ही अर्थवरती जीची व्हॅल्यू घेतली तर ती वेगळी असेल, पण ती जर तुम्ही मूनवरती घेतली तर ती वेगळी असेल. याचं कारण आरची व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू ही मासवर आणि रॅडियसवर डिपेंड आहे, आणि प्रत्येक प्लॅनेटचा किंवा सॅटेलाइटचं मास आणि रॅडियस ही वेगळी असू शकते, आणि त्यामुळे जीची व्हॅल्यू पण चेंज होते. आता मूनवरती जीची व्हॅल्यू आहे ती ऑन द मून इट इज 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या 1/6 पट, म्हणजे काय रे, 9.8 डिवायडेड बाय 6 एवढी साधारणपणे तिची व्हॅल्यू, म्हणजे 6 पट कमी असं आपण म्हणू. ठीक आहे. तर आपण काय बघितलं, तर जीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे सरफेसवर. सरफेस पासून तुम्ही वरती गेला, जीची व्हॅल्यू कमी झाली. सरफेस पासून तुम्ही सेंटरकडे आला, जीची व्हॅल्यू कमी झाली.
शेपमध्ये बघितलं तुम्ही, इक्वेटरवरती वेगळी आहे, पोलवरती वेगळी आहे. आता जीची व्हॅल्यू मला सांगा, अर्थच्या सेंटरला किती असेल? तर अर्थच्या सेंटरला जवळपास काय असेल? 0ची, कारण रेडियस तिथं काय असेल? 0 असेल. आता आपल्याला जी बेसिक आयडिया घ्यायची आहे ती मास आणि वेट मधला डिफरन्स घ्यायचा आहे. मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जी मॅटरची क्वांटिटी असते त्या मॅटरच्या क्वांटिटीला मास म्हणायचं. आणि वेट हे काय असतं? द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. ज्या बलाने पृथ्वी एखाद्या वस्तूला स्वतःकडे खेचत असते, अट्रॅक्ट करत असते, ते बल कोणी अप्लाय केलेलं? अर्थने. त्याला म्हटलं जातं वेट. आता एसआय सिस्टीम मध्ये जे युनिट आहे कशाचं? मासचं, ते कशामध्ये आहे? किलोग्रॅम मध्ये आहे. हे जर तुम्ही वेटचं घेतलं तर ते न्यूटन आणि डायन मधील ते आपण पुढे घेऊ. तर मास इज अ स्केलर क्वांटिटी, त्याच वेळेस वेट ही व्हेक्टर क्वांटिटी. कारण वेट हे काय? एक प्रकारचा फोर्स आहे, आणि फोर्स आहे म्हणजे त्याला डायरेक्शन आली, आणि डायरेक्शन आली म्हणून त्याला काय? वेक्टर आली. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. मासची व्हॅल्यू ही प्लेस टू प्लेस चेंज होत नाही. द फोर्स ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम ऑन द अर्थ सरफेस. आणि वेटची व्हॅल्यू मात्र काय होते? प्लेस टू प्लेस काय होते? चेंज होते. आता बघा, याच्यापेक्षा मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगतो. मास इज द अमाऊंट ऑफ, तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट and weight of an object is defined as the force with which the earth attract the object. नंतर मास ही स्केलर क्वांटिटी, वेट ही व्हेक्टर क्वांटिटी असं टाका म्हणजे एक पॉइंट आला. नंतर द व्हॅल्यू ऑफ मास डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. मासची व्हॅल्यू प्लेस टू प्लेस चेंज होत नाही, पण वेटची व्हॅल्यू प्लेस टू प्लेस चेंज होते, कारण जीची व्हॅल्यू चेंज होते. म्हणजे मला जर वेट जर काढायचं असलं तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे W=m/g, बरोबर आहे. मासचं एसआय युनिट किलोग्रॅम आहे, वेटचं एसआय युनिट न्यूटन आहे, त्याचं सीजीएस युनिट ग्रॅम आहे, त्याचं सीजीएस युनिट काय आहे? डाईन आहे. ठीक आहे. आणि एवढे सफिशियंट आहे. हे थोडेसे हायर लेवलचे पॉईंट मी टाकलेले, ही काही गरज नाही फारशी. उदाहरणार्थ हायर द मास, हायर द इनर्शिया, किंवा अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट, याची काही गरज नाही. आपण मी काय सांगितलं? मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर इन द ऑब्जेक्ट, वेट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. हा पहिला पॉईंट झाला. द एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम, द एसआय युनिट ऑफ वेट इज अ न्यूटन, मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. हा तिसरा पॉईंट झाला. मास डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस, बट वेट कॅन बी चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. एवढे 4 पॉईंट सफिशियंट आहे. आता आपल्याला याच्यामध्ये एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. इफ अ पर्सन वेट 750 न्यूटन ऑन अर्थ, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून, गिवन दॅट मून्स मास इज 1/81 of that of Earth and its radius is 1/3.7 of that of the Earth. म्हणजे एखाद्या पर्सनचं वेट हे अर्थवरती 750 न्यूटन आहे, तर ते मूनवर किती असेल? कम्पेअरसाठी त्यांनी काय म्हटलंय की मूनचं मास हे पृथ्वीच्या 1/81 टाइम्स आहे, आणि मूनची रेडियस ही पृथ्वीच्या 1/3.7 टाइम्स आहे. आता मी इथं काय घेतो? वेट ऑन अर्थ घेतो 7.50 न्यूटन. रेडियस ऑफ मून काय घेणार मी? टू मास ऑफ मून. हा जर आपण रेशो घेतला, रेशो ऑफ मास ऑफ अर्थ टू द मास ऑफ मून, त्याचे मास ऑफ अर्थ आपण मास ऑफ मून हा 81 दिला आहे ऑलरेडी, बरोबर ना. हा 1/81 आहे. हा एवढा कोणाचं झालं? मूनचं मास म्हणजे अर्थचं करता आपण अर्थ न्यूमरेटरला घेणार, मून डिनॉमिनेटरला घेणार. हे 81 आहे. त्याचबरोबर रेडियस पण किती आहे? 3.7 आहे हा रेशो. आता मी काय करतो? आपल्याकडे फॉर्म्युला वापरतो वेट ऑन अर्थ. mg म्हणजे काय झाला? 750. तो म्हणजेच काय? m/g/me/re². me म्हणजे काय? मास ऑफ अर्थ. re म्हणजे काय? रेडियस ऑफ अर्थ.
आता हे मी ट्रान्सफर करतो फक्त एम इज इक्वल टू काय येईल हे एम इज इक्वल टू 750 आर स्क्वेअर डिवाइड बाय जी एम ई आणि वेट ऑफ मून साठी मी टाकतो एम जी एम एम अपॉन आर एम. आता एम म्हणजे काय झालं एम एम मास ऑफ मून, आर एम काय झालं रेडियस ऑफ मून. आता हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू येते 126.8 न्यूटन. एवढे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला 10th लेवलला नाही पण आहे बुकमधलं एक्झाम्पल आपण घेतलं. द वेट ऑन द मून इज नियरली 1/6 ऑफ द वेट ऑन द अर्थ. आता बघा हा किती 750 आहे आणि हा किती 126 आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे ते 6 पट जास्त आहे. म्हणजेच 1/6 टाइम्स इज अ वेट ऑफ मून ॲज कम्पेअर टू वेट ऑन अर्थ. ठीक आहे स्टुडंट, आपण इथे महत्वाचा पार्ट घेतलाय व्हॅल्यू ऑफ जी, नंतर द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅल्यू ऑफ जी, नंतर घेतलं मास आणि वेट यांचा डिफरन्स.